राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत? तर बघू आता भाग लग्नाचा तिसरा आपण. चला. कसं आहे मैत्रिणींनो, सगळ्यांची पद्धत वेगवेगळी राहते. आमची तिकडची पद्धत वेगळी आहे, इकडची पद्धत वेगळी आहे. आता म्हणजे राहतात हे सगळं एकच, पण आपल्या आपल्या परीनं आपली आपली पद्धत राहते. इकडं सगळा रुखवत वगैरे बघितला, तिकडं सगळ्या इनबाई वगैरे नाचल्या. मग आता इकडं त्यांचा मान पान द्यायचं काम चालू आहे नवरदेवाच्या तिकडच्यांना. हे बघा कसे खाताय आधी. कधी भेटत नाही. हा बघा बघा बघा. लग्नातली मज्जा खूप काही वेगळीच राहते मैत्रिणींना. आमची इकडं हसी मजा खूप चालू लागली. माझ्या इनबाईची माझी, ह्या माझ्या इनबाईच्या इनबाई आहे. किती काय माहीत नाही. मग आता प्रत्येक इनबाईला 5-5 भांडे द्यावं लागत. तिथं गिलास ताट आपल्या आपल्या परीनं आपल्याला जे द्यायचं ते द्यायचं. तांब्या वाटे गिलासाचे 5 भांडे द्यायचे. त्यांचे असतील आता या घरातल्या दारातल्या भाऊकीच्या. तर हे कार्यक्रम खूप छान पडला. सुन्नूक पाहिलं. सुन्नूक पाहण्याच्या नंतर मग हे असे पण कार्यक्रम राहते. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत. चला इकडे मी आले. जराशी तुम्हाला ना ओळख करून देते. माझ्या इनबाईच्या भावजया बहिणी, काही नंदा, काही सासा. तिकडे या सगळ्या बसल्या मस्त एन्जॉय करू लागल्या. गप्पा छप्पा. लग्नात तेच राहतं, गप्पा छप्पा. मला सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि या बसलेल्या आजी आहेत ना सगळ्या काष्टी पातळावाल्या, त्यांनी मला मुलगी आणलेल्या. आता मुलगीच लागते ना वैशूची मी आई म्हटल्यावर. तर खूप सपोर्ट केला मला त्यांनी. माझ्या तोंडाची गेली बटी सांगते तुला गांच्या पानाची पानं पटी. इकडं न सुनमुख बघायचा कार्यक्रम आहे. इकडं झालनं म्हणते. तर आमच्या इकडे याला सुनमुख म्हणते. तर ह्या इनबाई वाटतं न माझ्या इनबाईच्या इनबाई नवरदेवाची आई आहे. पोत सगळे कार्यक्रम चांगले पार पडले. आता नवरीला वाटं लावायचं. सगळ्यांना दुख होऊ लागलं मैत्रिणींनो. पोरीच्या जातीचं कसं राहतं बघा. आपण एवढं लहानाचं मोठं करतो आणि एक दिवस आपल्याला चिमणीसारखं भुरकून सोडून. बघा ना पोरीच्या जातीचं बाई जीवन जसा गांजराचा वाफा. येड्या तुम्ही माये बापा मया लावून काय नफा. आपण किती लहानाचं मोठं करतो. पोरीच्या जातीला किती जीव लावतो आणि एक दिवस आपल्याला सोडून जाते. ते कळत पण नाही कधी मोठी होती काय. सगळ्यांनी पाय धुतले आता लहान्यांनी मोठ्यांनी. चला आता आपण नवरीला वाटं लावून सगळे पाहुणे राहुणे निघू. लावलं नवरीला वाटं. आता आपणही चला मैत्रिणीनं निघू आपल्या आपल्या घराकडं. सगळे पाहुणे रावणे गेले, काही राहिले होते काही. आता चला निघू आपण.
मैत्रिणींनो मी घरी आले कारण तिकडून येता येता मी व्हिडिओ घेतलेले होते, पण ते व्हिडिओ ना एडिटच करू दे ना झाले. यूट्यूबमध्ये फुलेच पडायला लागले आता तुम्हाला असं वाटतं डायरेक्ट कसं काय आल्या घरी, व्हिडिओ पण काढला नाही काय नाही. येतानाचा काढला होता. मग दुकानात थांबले मी, दुकानात थोडंसं काम केलं. त्याच्यानंतर मग आता घरी आले, खूप थकल्याने झालं. पार 9 वाजले मला घरी येता येता. त्याच्यानंतर जावायचे मित्र आले, थोडंसं त्यांचं काम होतं. मग त्यांना चहा पाणी केली, पण त्यांचा व्हिडिओ काढता नाही आला, व्हिडिओच काढला नाही कारण मोबाईलमधली पूर्ण चार्जिंग संपलेली होती. सकाळपासून मोबाईल चालू होता. चला आता जेवणाचं बघू द्या दोघांना. मी काही जेवणार नाही, मी आता खूप थकून गेलेली आहे. तर मैत्रिणीनं पाहुण्यांना म्हटलं चला घरी, इनबाईच्या भाऊजाईला, भावाला, वडिलाला म्हटलं चला आजच्या दिवस इकडं मुक्कामाला मस्त जेवण खावणं करून जा. तर मग इनबाईची भाऊजाई म्हणे नका, आता भरपूर दिवस झाले मी इकडं आलेले. ते 8-10 दिवसापासून आलेल्या होत्या माझ्या इनबाईच्या घरी, नंदाच्या घरी. खूप कामाच्या त्या, इतकं काम केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर इनबाईला असं इकडं तिकडं जराशी बघू द्यायला नाही. तर चला व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.